फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक अप्प्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर मी हे अप्पे सकाळी ब्रेकफास्टला बनवले होते आणि हे अप्पे मी मिश्र डाळीपासून बनवलेले आहेत। तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मिश्र डाळीचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 1 कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे मी आता या मेजरमेंटने अर्ध्या कपच्या मेजरमेंटने अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे। अर्धा कप इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे। अर्धा कप इथे मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे मी चणा डाळ घेतलेली आहे। इथे मी 1 छोटा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। सर्व डाळी मी ह्या एकाच मेजरमेंटच्या कपने मोजून घेतलेल्या आहेत। या सर्व डाळी मी अशा एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत। आता हे स्वच्छ धुवून असे मी भरपूर पाणी घालून आता हे 5 ते 6 तास भिजत घालून ठेवणार आहे। इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। हे सुद्धा आता स्वच्छ धुवून आपण भिजत घालून ठेवूया। इथे 6 तास झालेले आहेत आणि या सर्व डाळी आपल्या छान भिजलेल्या आहेत। आता ही सर्व डाळ आपण एका मिक्सर जारमधून रवाळ वाटून घेऊया। इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। यात आता थोडी थोडी डाळ घालून आपण रवाळ हे मिश्रण वाटून घेऊया। हे बघा, अशी मी इथे रवाळ डाळ ही वाटून घेतलेली आहे। भिजवलेले पोहे सुद्धा असे बारीक वाटून घेऊया। आपलं मिश्रण इथे सर्व वाटून झालेलं आहे। हे आता व्यवस्थित आपण असं सर्व ढवळून घेऊया। मी थोडंसं बॅटर बाजूला काढून ठेवलेलं आहे। 1-2 दिवसांनी मी वापरणार आहे म्हणून मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता हे बाकीचं आपण रात्रभर फर्मेंट करायला ठेवून देऊया। आपलं बॅटर इथे फर्मेंट झालेलं आहे। आता हे एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि यात आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। यात मी इथे चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे मी 1 चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे, म्हणजे अप्पे आपले छान हलके फूल बनतात। इथे गॅसवर मी अप्पे पॅन ठेवलेला आहे। त्यात मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे। आता हे तेल गरम झाल्यावर आपण हे बॅटर घालून घेऊया। असं थोडं बॅटर आपण आता अप्पे पात्रामध्ये घालून घेऊया। या बॅटरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची भाज्या, कांदा, टोमॅटो, गाजर, कॅप्सिकम असे घालू शकता। ते सुद्धा यात छान लागतात आणि एक पोटभरीचा आपला नाश्ता हा बनवून तयार होतो। हे मुलांसाठी पण टिफिनला द्यायला छान आहेत अप्पे। तर अशा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून हे अप्पे तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। सर्व अप्पे पात्रामध्ये बॅटर घालून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा आणि यावर झाकण घालून अप्पे एका बाजूने छान खरपूस भाजून घ्या। इथे आपले एका बाजूने अप्पे भाजून झालेले आहेत। आता हे आपण परतून घेऊया। असा चमचा वापरून तुम्ही हे अप्पे असे परतून घेऊ शकता। हे बघा, मस्त आपले एका बाजूने अप्पे छान भाजून झालेले आहेत। कलर पण इथे मस्त आलेला आहे। असे आपण सगळे अप्पे व्यवस्थित परतून घेऊया।
सर्व अप्पे परतून झाल्यावर त्यावर थोडंसं आता आपण तेल घालून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस हे अप्पे आपण भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने पण अप्पे आपले छान इथे भाजून झालेले आहेत। तर मधल्या भागातले अप्पे लवकर भाजून तयार होतात। असे बाजूचे अप्पे हे असे मधल्या भागात तुम्ही घालून व्यवस्थित भाजून घेऊ शकता। झालेले अप्पे असे काढून घ्या आणि बाकीचे व्यवस्थित भाजून घ्या। चला तर मग असेच आपण बाकीचे पण अप्पे बनवून घेऊया। तर ह्या बॅटरचे तुम्ही अप्पे, डोसा किंवा उत्तपम, इडली बनवू शकता। तर या बॅटरचे तुम्ही अनेक प्रकार बनवू शकता। तर पॅनमध्ये छोटे छोटे उत्तपम घालून त्यावर मुलांच्या आवडीच्या भाज्या, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गाजर वगैरे घालून तुम्ही छोटे छोटे उत्तपम टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता। चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर मुले हे आवडीने खातात। तर हा एक पोटभरीचा आपला ब्रेकफास्ट इथे तयार झालेला आहे। या बॅटरचं तुम्ही सँडविच देखील बनवू शकता। सँडविच मेकरमध्ये थोडंसं बॅटर घालून त्यावर कांदा किंवा आवडीच्या भाज्या आणि थोडंसं चीज घालून हे तुम्ही सँडविच इथे बनवून घेऊ शकता आणि मुलं ते आवडीने खातात देखील आणि मुलांच्या पोटात भाजी देखील जाते। इथे आपले सर्व अप्पे बनवून तयार झालेले आहेत। छान टम्म फुगलेले आणि जाळीदार इथे मऊसूत आपले अप्पे इथे बनवून तयार झालेले आहेत। हे बघा, छान कलर पण छान आलेला आहे आणि हे खायला पण चविष्ट आणि पौष्टिक आहेत। हे बघा, मी एक तोडून दाखवते तुम्हाला। चला तर मग एन्जॉय। तर हे अप्पे मिश्र डाळीपासून बनवल्यामुळे खायला छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत। हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि ब्रेकफास्टला सुद्धा हे बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।